नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी युनिट नंबर 4 न्यूमरिकल इन्फॉर्मेशन त्यामध्ये उपघटक 17 डेज ऑफ द वीक्स अँड मंथ्स ऑफ द इयर आठवड्याचे दिवस आणि वर्षाचे महिने या टॉपिकवर आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपल्याला सरावासाठी दिलेले प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रश्न नंबर 1, शनिवार व सोमवार यामध्ये कोणता दिवस येतो? मित्रांनो, शनिवार आणि सोमवारमध्ये काय येतो? शनिवारनंतर रविवार येतो, रविवारनंतर सोमवार. म्हणजे शनिवार आणि सोमवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? तर येतो रविवार. आणि रविवारला आपण काय म्हणतो? इंग्रजीमध्ये संडे म्हणतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संडे. त्यानंतर प्रश्न दुसरा, वर्षाचा 8वा महिना कोणता? विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी हा पहिला महिना आहे, फेब्रुवारी दुसरा, मार्च तिसरा, याप्रमाणे आपण महिने जर मोजत गेलो तर जून महिना 6वा असतो, जुलै महिना 7वा आणि ऑगस्ट महिना हा 8वा असतो. म्हणजे वर्षाचा 8वा महिना हा ऑगस्ट असतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट. प्रश्न नंबर 3, पुढीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग चुकीचे आहे? मित्रांनो, सप्टेंबर, फेब्रुवारी, नोव्हेंबर, डिसेंबर. तर यामध्ये फेब्रुवारी हा जो महिना आहे या महिन्याचं जे स्पेलिंग दिले ते या ठिकाणी चुकलेलं आहे. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण मित्रांनो, ते स्पेलिंग काय आहे? FEBRUARY. म्हणजे या ठिकाणी हा जो व्ही दिलाय हा व्ही चुकीचा आहे. ते व्ही नको होता. म्हणजे ते योग्य स्पेलिंग असतं. तर चुकीचं स्पेलिंग फेब्रुवारीचं आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4, रिकामी जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडा. इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज डॅश डॅश डेज. म्हणजे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? तर मित्रांनो, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5, चित्रात दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारा वार ओळखा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे चित्र दिले, त्यामध्ये जे अक्षर आहेत त्यांच्यापासून कोणता वार तयार होईल? तर FRIDAY फ्रायडे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न नंबर 6, चित्रात दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारा महिना ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी महिना कोणता आहे? तर MARCH मार्च. मार्च महिना म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7, 3 आठवड्यांचे दिवस किती होतात? मित्रांनो, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि 3 आठवड्यांचे म्हणजे 7 गुणिले 3 7 त्रिक 21 दिवस. 3 आठवड्यांचे दिवस झाले 21. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न नंबर 8 बघा, राजन 3 वर्षाचा आहे, रजनी 32 महिन्यांची आहे. त्या दोघांमधील वयाचा फरक महिन्यात लिहा. मित्रांनो, 3 वर्षाचा, आता एका वर्षामध्ये महिने असतात 12 आणि 3 वर्षांचा म्हणजे 12 गुणिले 3 12 त्रिक 36 महिने. 36 महिन्याचा राजन आणि रजनी आहे 32 महिन्यांची. म्हणजे दोघांमध्ये किती महिन्यांचा फरक आहे? तर 6तनं 2 गेले 4, 3तनं 3 गेला 0. म्हणजे 4 महिन्यांचा फरक म्हणजे 4 मंथ्स. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, पुढील पर्यायात शनिवार दर्शवणारा इंग्रजी शब्द कोणता? मित्रांनो, शनिवार म्हणजे सॅटरडे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 SATURDAY सॅटरडे. प्रश्न नंबर 10, ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख सोमवार आहे. म्हणजे 1 तारखेला सोमवार. ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला सोमवार आहे. त्या महिन्याचा पहिला रविवार कोणत्या तारखेला येईल? मित्रांनो, 1 तारखेला आहे सोमवार. तर आपल्याला विचारलंय पहिला रविवार कोणत्या तारखेला येईल? आता आपल्याला सोमवार म्हणजे रविवार तर अगोदरच होऊन गेला, पण आता येणारा जो रविवार आहे ऑगस्ट महिन्यातला तो कोणत्या तारखेला असेल? तर आता 2 तारखेला मंगळवार, 3 तारखेला बुधवार, 4 तारखेला गुरुवार, 5 तारखेला शुक्रवार, 6 तारखेला शनिवार
आणि 7 तारखेला रविवार, म्हणजे पहिला रविवार कोणत्या तारखेला असेल तर 7 तारखेला असेल, म्हणजे 7 ऑगस्टला. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 7th ऑगस्ट 2016च्या दिनदर्शिकेच्या सहाय्याने रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, ऑगस्ट 2016 त्यातले काही वार 15 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंतचे वार आणि 15 तारीख ते 21 तारखेपर्यंतचे काही सण जे आहेत ते आपल्याला, किंवा काही महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे आहे, 17 तारखेला पतेती आहे, 18 तारखेला रक्षाबंधन आहे आणि 21 तारखेला संकष्टी चतुर्थी, एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आता या माहितीच्या आधारे आपल्याला ऑगस्ट 2016मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. प्रश्न नंबर 11, पतेती 17 तारखेला आहे तर रक्षाबंधन टिंबटिंब. मित्रांनो, पतेती 17 तारखेला आहे, रक्षाबंधन 18 तारखेला आहे. बघा, 18 तारीख थर्सडे, 18 आणि रक्षाबंधन, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न नंबर 12, स्वातंत्र्य दिन टिंबटिंब या दिवशी येतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट. आता त्या दिवशी कोणता वार आहे तर या ठिकाणी मंडे आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिन कधी आहे? मंडेला. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2च. त्यानंतर प्रश्न नंबर 13, संकष्टी चतुर्थीपूर्वी टिंबटिंब हा दिवस येतो. मित्रांनो, संकष्टी चतुर्थी या ठिकाणी आहे बघा, आणि संकष्टी चतुर्थीपूर्वी हा दिवस येतो. म्हणजे याच्या अगोदरचा दिवस या ठिकाणी संडे आहे, संकष्टी चतुर्थी संडेला येते. त्याच्या अगोदरचा दिवस कोणता झाला तर सॅटरडे, म्हणजेच 2. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14, पुढील सोमवार टिंबटिंब या तारखेला येतो. मित्रांनो, पुढील सोमवार कोणत्या तारखेला येतोय तर आपण या ठिकाणी तक्ता बघितला तर आता संडे, म्हणजे रविवार 21 तारखेला येतो. रविवारानंतर लगेच सोमवार येणार आहे, आणि सोमवार कधी येणार आहे तर 22 तारखेला येणार आहे. मग या ठिकाणी आपण बघू शकतो 14व्या प्रश्नाचं उत्तर असेल 22. पुढील सोमवार 22 तारखेला येणार, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 22. प्रश्न नंबर 15, आज गुरुवार आहे तर परवा कोणता वार असेल. मित्रांनो, गुरुवार म्हणजे थर्सडे, आज गुरुवार. आता उद्या कोणता वार असणार आहे तर उद्या शुक्रवार असणार आहे, थर्सडे, फ्रायडे. आणि परवा दिवशी कोणता वार असेल तर परवा दिवशी सॅटरडे असेल. आज गुरुवार म्हणजे टुडे, टुमारो म्हणजे उद्या, उद्या असेल शुक्रवार. आणि आपल्याला विचारले टुमारो, आफ्टर टुमारो, म्हणजे परवा दिवशी कोणता वार असेल तर परवा दिवशी असेल सॅटरडे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. सॅटरडेला म्हणजे परवा दिवशी कोणता वार असेल सॅटरडे म्हणजे शनिवार. त्यानंतर प्रश्न नंबर 16, आज शुक्रवार आहे तर परवा कोणता दिवस होता. कोणता दिवस होता म्हणजे आपल्याला पाठीमागं जायचं आहे. मित्रांनो, शुक्रवार म्हणजे फ्रायडे. आता पाठीमागचा दिवस कोणता असेल गुरुवार, गुरुवार म्हणजे थर्सडे. आणि त्याच्या अगोदरचा दिवस कोणता असेल तर बुधवार असेल, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये वेन्सडे म्हणतो. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 17, पुढील महिन्याचे नाव ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी काही अक्षरं आपल्याला गाळलेली आहेत. ती गाळलेली अक्षरं कोणती आहेत ज्याच्यापासून एक महिन्याचं नाव तयार होतं तर आपण बघितलं तर NOVEMBER, नोव्हेंबर. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 18, रविवारपूर्वी कोणता दिवस येतो. रविवारपूर्वी मित्रांनो शनिवार येतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सॅटरडे म्हणतो. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सॅटरडे. त्यानंतर 19वा प्रश्न, गुरुवार व शनिवार यांच्यामध्ये कोणता दिवस येतो. गुरुवार आणि शनिवार, गुरुवारनंतर शुक्रवार येतो. म्हणजे गुरुवार आणि शनिवार यांच्यामध्ये शुक्रवार येतो. शुक्रवारला आपण काय म्हणतो तर थर्सडे नंतर फ्रायडे. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आपण शुक्रवारला फ्रायडे म्हणतो, शनिवारला सॅटरडे म्हणतो.
प्रश्न नंबर 20, पुढीलपैकी वेगळा असलेला शब्द निवडा. मित्रांनो, मार्च, मंडे, जानेवारी आणि जून. तर मंडे हा वार आहे आणि बाकीचे सगळे महिने आहेत. मार्च, जानेवारी आणि जून हे महिने आहे. मंडे हा वार आहे. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न नंबर 21, वर्षाचा 10वा महिना कोणता? मित्रांनो, 10वा महिना हा ऑक्टोबर असतो. म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पण असेल पर्याय क्रमांक 2. आणि यानंतर आपल्याला बघायचा आहे शेवटचा प्रश्न. पुढील मुळाक्षरातून आठवड्यातील एका दिवसाचे नाव ओळखा. मित्रांनो, हा प्रश्न नंबर 22 तुमच्यासाठी असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणखीनही बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत किंवा व्हिडिओ बघत आहेत पण चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कुठलेही चार्ज आकारले जात नाही किंवा आपल्याला कुठेही चार्ज लागत नाही. मग जे विद्यार्थी नियमित व्हिडिओ बघत असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.